मुंबईकडे जाणारी ट्रेन एक लहानशा स्टेशनवर थांबलेली असते. एक आई, सीमा आणि तिची 8 वर्षांची मुलगी, चिंकी, बऱ्याच दिवसांनी आपल्या आजोळाहून परत मुंबईला जात असतात. चिंकी, ट्रेन थोडा वेळ थांबली आहे, पण तू लांब जाऊ नकोस ग. आई, मी फक्त पाणी आणते, लगेच येते. चिंकी हसत पळत प्लॅटफॉर्मवर उतरते आणि पाण्याची बाटली आणायला जाते. खिडकीतून तिच्या मुलीकडे पाहत असते. एवढ्याच शिट्टी होते आणि ट्रेन हळूहळू चालू लागते. चिंकी पाण्याची बाटली घेऊन धावत परत येते, पण ट्रेन चालू झालेली असते. ती घाबरून जोरजोरात धावते. चिंकी रडत ओरडते, आई, आई थांब, आई मी इथे आहे. सीमा खिडकीतून दोन्ही हात उंचावत, माझी मुलगी राहिली, कुणीतरी थांबवा ट्रेन, माझी मुलगी राहिली ग. चिंकीच्या मागे धावत एक टीसी आणि एक तरुण प्रवासी तिला धरतात आणि धीर देतात. घाबरू नको छकुली, तुझ्या आईशी आपण बोलू. तो त्याच्या मोबाईलवरून ट्रेनच्या गार्डशी संपर्क करतो. त्याचवेळी स्टेशन मास्तरही हस्तक्षेप करतो. ट्रेन जवळच्याच मोठ्या स्टेशनवर थांबवली जाते. सीमेचं रडणं थांबत नाही. ती दारात उभी असते. 10 मिनिटात चिंकी स्टेशन मास्तरसोबत दुसऱ्या गाडीने पोहोचते. आई आणि मुलगी एकमेकांच्या मिठीत. मी तुझ्याशिवाय काहीच नाही ग चिंकी. मला वाटलं मी हरवले ग आई. अशा नवनवीन कहाणीसाठी सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल टेरेबल स्टोरी डायरेक्टर दिनेश.